जिल्हा बँकेतल्या घोटाळे बहादुरांचा म्होरक्या जयंत पाटील बँक बरखास्तसाठी 25 जून रोजी काढणार चाबूक मोर्चा। माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा या मागणीसाठी 25 जून रोजी जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचं माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले। तसेच बँकेतील घोटाळे बहादुरांचा म्होरक्या जयंत पाटील असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तसेच बँकेच्या कारभाराबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील चौकशीची मागणी केली असून त्यांनी देखील मुख्य सचिवांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या, त्यामुळे लवकरच बँकेवर प्रशासक नेमला जाईल असा विश्वास देखील यावेळी आमदार पडळकर यांनी केला आहे। बँकेतील आजीमाजी संचालकांकडून मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे। बेकायदेशीररित्या कर्जांचं वाटप देखील यावेळी करण्यात आलेलं आहे। अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या माध्यमातून बोगस कर्ज देखील घेण्यात आल्याचा आरोप यावेळी पडळकर यांनी केला आहे। तर जिल्हा बँकेची परिस्थिती ही चोर चोर मोसरेभाई अशा पद्धतीचा कारभार असून बँकेमध्ये दलाल आणि ठेकेदार घुसलेले आहेत असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला। आमदार खासदार मंत्री झाल्यावर संचालक पद हवे कशाला असा संतप्त सवाल करत जिल्हा बँकची ही टग्याची बँक अशी टीका यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली आहे। आता हे बघा, हा सगळा मोठा विषय आहे आणि म्हणून आमचं सरकारकडे सुद्धा आमची मागणी हीच आहे की तात्काळ ही बँक आता दुसरा विषय काय आहे, या बँकेने काय सांगितलं 203 कोटी रुपयाचा नफा झालाय। मुळात 203 कोटीचा नफाच झाला नाही, 173 कोटीचा नफा झालाय अशी माझ्याकडे माहिती आहे। हे कशासाठी तुम्ही लोकांना खोटं सांगताय? कशासाठी चुकीच्या पद्धतीनं एमडी असतील, बँक असेल, हे चुकीच्या मला काही अधिकारी भेटले की बाबा आम्ही या बँकेच्या विषयामध्ये लक्ष घालतोय, तर त्यांनी मला माहिती दिली की 203 कोटीचा जो नफा दाखवलाय तो नफा प्रत्यक्षात 173 कोटीचा आहे। म्हणजे जवळपास हे किती पैसे चुकीच्या पद्धतीनं सांगतायत लोकांना बघा। मग असं चुकीच्या पद्धतीनं माहिती देणं, चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करणं हे कशासाठी करताय? कागदोपत्री एनपीएतून बाहेर काढण्यासाठी हा सगळा उठाठेव हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे, तर हा सगळा बंद झाला पाहिजे। बऱ्याच दिवसापासून हे बघा, ह्या सगळ्यांचा म्होरक्या जयंत पाटील आहे, त्यांच्या ताब्यात ही सत्ता आहे। आता जयंत पाटील वर जाऊन कुणाकुणाला काय काय म्हणत असतील, आश्वासन देत असतील, कुणाच्या पाया पडत असतील, ह्याच्यावरती मला माहिती नाही, की मला सांगू ते कुणाला भेटत नसतील। आमची मागणी रास्त ही आहे, या बँकेवरती प्रशासक मंडळ आलं पाहिजे, चांगला प्रशासक आला पाहिजे आणि ही बँक वाचली पाहिजे। ह्या सगळ्या लोकांनी हे 88 चौकशीमध्ये हे सगळं निष्पन्न झालं। हे काय मी नुसता आरोप करतोय म्हणून बोलतोय अशातला विषय नाही। हे जे मी मुद्दे तुम्हाला सांगितले किंवा काही मुद्दे मला सांगता आले नाहीत वेळेअभावी, तर हे सगळे मुद्दे चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहेत। या चौकशीमध्ये निष्पन्न झालेल्या मुद्द्यामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, संचालक मंडळावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, चेअरमनवरती, व्हाईस चेअरमनवरती, एमडीवरती, काही जबाबदार अधिकारी असतील तर त्यांच्यावरती, आणि त्यांच्याकडून सक्तीची वसुली झाली पाहिजे ना। हे बँकेचं नुकसान झालेलं आहे आणि ही बँक शेतकरी सभासदांची बँक असल्या कारणानं याच्यावरती कुणीही चुकीच्या पद्धतीनं काम करणं हे गैर आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं हित, सभासदांचं हित जर जोपासायचं असेल तर ह्या सगळ्या संचालक मंडळाकडून हे सगळे पैसे वसूल झाले पाहिजेत। पडवण्यातली साखर 2000 पोती ताब्यात घेतली, द्या त्याला कर्ज, म्हणजे मागं गोडाऊन मोकळं, पुढं किस्सं यांचं भरलं, असला धंदा एकंदरीत या बँकेच्या माध्यमातून चाललेला आहे। आणि हेच ठरवते ते कारखाना कुठला कर्जबाजारी करायचा, कुठला बंद पाडायचा आणि कुठला परत चालवायला घ्यायचा। म्हणजे एक प्रकारे या बँकेमध्ये हे सगळे दलाल आणि ठेकेदार घुसलेले आहेत आणि म्हणून आमची आता जी पडळकर साहेबांनी सांगितलं, संचालक मंडळ पूर्वीचं आणि आत्ताचं यांच्यावर FIR दाखल करा, यांच्या मालमत्तेवर बोजा चढवा, ह्या ज्या काही रकमा जो अपार झालेला आहे, बेकायदेशीर कर्ज दिलेलं आहे ते यांच्या सातबाराला आलं पाहिजे। कारण शेतकरी जर ट्रॅक्टरला कर्ज घ्यायला लागला तर त्याला 2 जामीनदार द्यायला लागतील, त्या जामीनदाराचं उतार्यावर ते कर्ज चढते। म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला मोकळं सोडताय आणि हिनी कर्ज बुडवलं तर आमचं नाही, ते संस्थेचं होतं। आणि म्हणून या सगळ्या कर्जाला ही गडी जबाबदार धरलं पाहिजे, तरच हिंची शर्यत थांबल। ह्या आत फक्त लुटाईसाठीच जाते, दुसऱ्याला
एका शेतकरी प्रतिनिधीपेक्षा शेत प्रतिनिधी जास्त झाली ती. आणि बघा तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सगळे टगे आहेत जिल्ह्यातले सगळ्या पक्षाचे, आमदार खासदार माझे खासदार कारखान्याचा चेअरमन. अरे आमदार झालं तुला संचालक पद एवढं कशाला पाहिजे? आमदार पद मोठं का संचालक पद मोठं? त्यांना माहित आहे ही गुहा इथनं खाणायला गावतं या. आणि म्हणून आम्ही 25 तारखेला चाबूक मोर्चा घेऊन निघालूया. सरकारने ह्याची दखल घ्यावी. तुम्ही म्हणला तसं की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनं लढू, कारण गावगाड्यातल्या शेतकऱ्याला पीक कर्ज असेल, यांत्रिकीकरणाला कर्ज असेल, उद्योग जर गावातल्या शेतकऱ्यांच्या आता फार्मर्स कंपनी आहेत त्यांच्या उद्योगाला कर्ज मिळालं पाहिजे. एक एक संस्था बंद पडल्यानंतर 10 वर्षानंतर 10 वर्ष ती संस्था बंद पडली आहे आणि तिला हिने 20-20 कोटी रुपये कर्ज दिले, 25-25 कोटी कर्ज दिले तिचं पुनर्जीवन करायला. अरे आम्ही एखादा नवा उद्योग काढायला लागला तर त्याला तुम्ही का 1 रुपया दमडी देत नाही? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.